पुरुषाला आता पुरुषार्थच राहिला नाही. हा. महत्वाची गोष्ट म्हणजे हा पुरुषांना रोजगार फाना झाले. पुरुषांना कमवायचं आणि माझ्या लेखीला बसून घालायचं ही पद्धत आता ह्या कलियुगात चालली. ह्या 10-20 वर्ष 10 वर्षाच्या काळात. जमीन कितीक एकर घेतली म्हणलात तुम्ही? आम्ही 6 एकर जमीन घेतली. आणि कितीक लाखाची जमीन असेल बरं? आता ती 6 एकर जमीन तरी माझी असेल बघा 50 लाखाची. 50 लाखाची जमीन आहे. नमस्कार. त्यामुळे नाव सांगा आणि पत्ता सांगा तुमचा. माझं नाव शिवाजी गोविंद रुपनवर. आणि पत्ता? मुक्काम पोस्ट शंभूखेड तालुका मान जिल्हा सातारा. बर. किती वर्षापासून करता हा व्यवसाय शेळी पालन? ही मी आता 30 वर्ष झाली. 30 वर्ष. हा. सुरुवात कशा पद्धतीने केली होती? की 1 किंवा 2 अशा काही घेऊन का पिढ्यान पिढ्या आला? ओल्ड फारजीच होती. पिढ्यान पिढ्या आला व्यवसाय म्हणून तुम्ही आपलं वाढत चाललंय पुढे आपलं. बर. सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीने असते सगळं याचं रुटीन? करायचं काय सध्या सकाळी 8:30-9च्या दरम्यान आम्ही सोडतो. बर. परत ना दिवसभर मग असंच फिरायचं. अशीच फिरवायची. दुपारी काय आता ह्या दिवसाची उन्हाळ्याची जर बसली 1-2 तास तर बसली हा. आता असंच करायचं. होय. इकडे खायला भेटेल. बर. तरी दिवसभरात किती किलोमीटर फिरावं लागत असेल बरं? आता तसं मग आम्ही काय ह्याला काढलंय पण मग पहिली जुनी माणसं म्हणायची 12 किलोमीटर फिरते. होय. बर. आता दिवसभर ह्यांना कशा पद्धतीने चारा? हीच असं झाडपाला पाडणं? झाडपाला पाडायचा कुठं काय सर्वांसोर कोट माणसात गावलं तर चारायचं. हा. दुसरं काय बर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये शेळ्या जरा वेगळ्या जातीच्या दिसतात. कोटा जायची. कोटा जातीच्या शेळ्या आहेत का? बर. आणि बकरी पण जरा वेगळी दिसते. ती ही माडी गाळायची. माडगाळ आहेत का? बर. आता गावरान आणि ही कोटा म्हणा किंवा या माडगाळमध्ये हे सांभाळ करण्यामध्ये आणि गावरांमध्ये काय तुम्हाला फरक वाटतोय? की तुम्ही ही सांभाळल्यात? नाही फरक आहे आम्हाला. होय. कशा पद्धतीने फरक काय वाटतो? म्हणजे गावरांचं काय होतं ज्या दिवस कष्ट करायला लागतं आम्हाला. हा. जास्त दिवस कष्ट केले तरी त्याला पाहिजे तेवढं उत्पादन मिळत नाही. बर. म्हणजे लवकर पिल्ल विक्रीला येत नाही ती. चांगल्या दामाने विकतं ह्या माडगाळ जाते. हा. आणि गावरांचं विकत नाही. बर. आणि कोटा जातीच्या ह्या शेळ्या ही तुम्ही पहिल्यापासून सांभाळलेल्या आहेत का अशा पद्धतीचा बोकडा आणला होता आणि त्याच्यावर नाही तयार झाल्यात? बोकडा आणूनच मी ह्या 10 वर्षात ह्या शेळ्या केल्या नाही. पहिल्या गावरानच होत्या. म्हणजे गावरानला कोटा जातीचा बोकड लावून ह्या तयार झालेल्या शेळ्या आहेत. बर. आता मला सांगा की ह्या शेळ्यांमध्ये आणि गावरांमध्ये बराच फरक बघायला भेटतो आपल्याला. आणि गावरांच्या पिल्ल्यात आणि ह्यांच्या पिल्ल्यात बी आता एक पिल्लू बघितलं मी. नाही म्हणलं तर हातभर कान आहेत त्याचं. बरोबर. म्हणजे अशा पिल्लांना दर येतो का मार्केटमध्ये? चांगला दर आहे. दर असतो मार्केटला पण दर असतो. आता फक्त कसं व्यापारी काय सांगणार कमी पैशात मिळासाठी म्हणणार ही संकरित जात आहे आमकाय तमकाय. पण ती तसं काय नसते. ज्याला समजतं तो पाळीव चांगल्या पैशाने घेऊन बी जातो. बरं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये बकरी किती शेळ्या किती येतात? आता ही विशाल शेळ्या आहे त्यानं 100 बकरी. बर. आता दिवसभर फिरून तुम्ही सहज बघितलं तर 10-12 किलोमीटर होत असेल. दिवसभराचं हिंडून झाल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही बाबा घरी नेता किंवा जिथं बसाय असतील तिथं नेता त्याच्यानंतर ह्या शेळ्यांना वैयक्तिक काय सेपरेट खुराक वगैरे असतो का? नसतो. त्यांना आमचा खुराक नाही काय काहीच नाही. आणि पिल्लांना देतो. पिल्लांना इकराव माल आहे का नाही जो म्हणजे बाजारपेठेला आपल्याला विकायचा आहे. बर. त्या मालांना आपण खुराक चारतो. म्हणजे जी पिल्ल बाजारात विकायला न्यायच्यात आपल्याला त्या पिल्लांना खुराक असतो. खुराक असतो. काय पद्धतीचा आणि काय खुराक देता बरं त्याला? काय या पद्धतीने आता आम्ही काय करतो मक्याचा भरडा बिरडा शेंगदाणा पेंड ती देता. पुन्हा दूध पेंड मग ह्या शेळ्यांचं दूध काढायचं शेंगदाणा पेंड आणायची भिजू घालायची त्याचे क्वार्टरनं बाटलीनं पाजायचं दारूच्या बाटल्या असते का नाही. बरं. म्हणजे दुधात पाजायची? हा दुधात पाजायची पातळ करून. बर. ठीक आहे. त्याचा फरक पडतो का तब्येतीला? ही त्याला तब्येतीला फरक 3-3.5 महिन्यात काय त्याची. बरं. आणि मला सांगा आता ह्याच्यामध्ये ह्या शेळ्या तुम्ही म्हणता की थोड्याच आहेत त्या 10-20 असतील तर किती पिल्लं होत्यात बरं ह्या शेळ्यांना? या शेळ्यांना 2-3 पिल्लं कधी एखादीला 1 बी होतं 2 बी होते 3 बी होते 3 पण होत्यात. हो 4 बी होते गावरांसारखी. हो 5 पण होते. होय. हो तसंच काय. बर. आता मला सांगा ह्यांना पिल्लं झाल्यानंतर कित्येक महिन्यानं पिल्लू विक्री करून टाकता तुम्ही? 3-3.5 महिन्याच्या वर ठेवत नाही जास्तीत जास्त 3.5 महिने. 3.5 महिने. 3.5 महिन्याच्या पिल्लाला ह्या कित्येक रुपये दर येतो? आम्हाला येतो की 8-10 हजार रुपयांनी पिल्लू जातं. बरं. आणि जर गावरान असेल तर गावरानला कशा पद्धतीनं दर येतो? गावरानला 5 महिने सांभाळ तरी 5,000. होय. म्हणजे दुप्पटच नफा आहे म्हणायचं ह्याच्यात. दुप्पट नफा म्हणजे काय होतंय ते तब्येत वाढत नाही. तब्येत वाढत नाही. मग ह्याला झपाट्याने दूध वगैरे आहे आणि तब्येत पण वाढते. जे आम्ही कष्ट करतो का नाही त्या कष्टात आम्हाला ती गावरान परवडत नाही. बरं. मग तुमच्या कष्टाला म्हणलं तर ही चीज देते म्हणायचं ही गोष्ट. बरं. कमी कालावधीत विकाय येते नाही. कमी कालावधीत विकायला येते नफा होतो.
बरं आता मला सांगा ही बकरी जास्त आणि शेळ्या कमी सांभाळण्याचं कारण काय हो? नाही ही शेळ्या कमी काय सांभाळल्या तर आम्ही मान देशात नाही हा मान तालुक्यात, त्यामुळे आमच्याकडे पावसाळा कमी असतो, ही झाडं बिडं आमच्याकडे नाही. हा 4 महिने हे शेळ्याचं संगोपन आमच्याकडे गावाकडे होत नाही. होय त्या साईडला झाडं नाही खाली त्या डोंगराला. त्या साईडला झाडं नाही ती आणि थोडासा दुष्काळी भाग असल्यामुळं फिरायला अशी रान आहे ती मोकळी वावर त्यामध्ये बकरी चरून जाते ती गवत पड असते ती गवत खाली आणि शेळ्यांना झाडपाला लागतो त्यामुळं मोजक्याच ठेवल्या त्या कारण त्याचं संगोपन होत नाही आम्हाला, म्हणजे व्यवस्था होत नाही. हा आणि मग उत्पादन घटतं. बरं आता मला सांगा शेळ्यांचं उत्पादन चांगलं का बकऱ्याचं उत्पादन चांगलं? आमच्या दृष्टिकोनात आमच्या मान तालुक्याला म्हणतात बकऱ्याचं उत्पादन. बरं आणि ज्याच्याकडे बाबा झाडपाला वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी नाही त्याला शेळ्या चांगल्या चांगले आहेत ना. बरं म्हणजे शेळ्याला सारा शेळ्याशी डबल करड होते, तसे आता हे 100 बकऱ्या 30-40-50 बकऱ्याला ते डबल कुकरा म्हणा. होय नाही डबल कुकरी होते का ह्या माडगाळला बी? बरं आता माडगाळ बी बऱ्याच ह्यानी ह्याच्यामध्ये आले आपण म्हणतो की प्रचलित झाले म्हणा किंवा काय, आणि आपण लाखोच्या ह्याच्यामध्ये किमती बघतो ह्याच्या सुद्धा पिल्लांच्या, म्हणजे तेवढा भाव येतो. मी स्वतः 2-2-2.5 लाखाची बकरी आणली. होय मी स्वतः आणली. बरं बरं मग ती आहे ती आपल्याला बघायला नाही ह्यात नाही. आता काय झालंय मी बी दमलोय, माझ्या मोबाईल मध्ये आहे बघा बकरा. बरं ती दाखवा नंतर आम्हाला. 2-2.5 लाखाचा बालगा आहे. बरं बरं तो पण बघूया आपण. 2-2.5 लाख रुपयाला बालिंगा आणला होता का? बालिंगा आणला होता. किती मला वाटते 9 ते 10 महिन्यात असेल. बरं तो कुठं आणला होता? मी आटपाडीत आणला होता. आटपाडीतनं म्हणजे आटपाडी जत्रेमध्ये सुद्धा माडगाळला भरपूर मागणी आहे आणि तिथं एक प्रकारची जत्राच भरती थोडक्यात, आणि बऱ्याच लहान लहान पिल्लाला सुद्धा आपण बघतो की लाखो मध्ये मागणी येते. बरं आता मला सांगा दिवसभर ही असं वनवन हिंडणं आणि ही कष्ट, आणि ह्यातनं जर ह्या गोष्टी आपण बघितल्या तर तुम्ही म्हणताय की गावरांपेक्षा हे सरसच फायद्यात पडते, जे आम्ही कष्ट करतोय त्याला बाबा ही फायदा देते. बरं मला सांगा आता वर्षभरामध्ये आजार पाणी कुठल्या गोष्टी ह्याच्या मागे येतात का किंवा काय, मग त्याच्यावर तुम्ही लसीकरण किंवा हे करतो आम्ही, आपलं घरगुती उपाय करतो, प्रथमोपचार म्हणून. बरं आणि जनता बिनताचं औषध ही देता का? आता 4 महिन्याला 3 महिन्याला. होय आता शेळ्या आणि मेंढ्यांची बी तब्येत जर बघितली तर बऱ्यापैकी चांगल्या सुदृढ आणि मोठमोठ्या मेंढ्या आणि मोठे शेळ्या पण अशा तब्येतीनं चांगल्या दिसतात. तर ह्याच्या मागं कारण काय की ही तुम्ही जी जीव लावून जी चारताय हीच, आणि काय एक्स्ट्रा खुराक वगैरे तर शेळ्यांना नाही कुठल्याला नाही. बरं आणि मला सांगा आता वर्षभरामध्ये ह्याच्यामध्ये कित्येक पिल्लं होत्यात आणि मर झड जाऊन वर्षाच्या काठी कित्येक रुपये नफा राहतो बरं ह्याच्यात? नाही मला तर जे सगळ्यात सगळी पिल्लं म्हणतात ते 150 होते. बरं त्यातनं इकडं तिकडं कुठं मरजर होते, एखादं 4-2 गाभाड देते काय होतं. हा त्याच्यामुळं त्याच्यावर 7-8 लाखाचा एकरा होता आमचा. 7-8 लाख रुपये तुम्ही वर्षाला यातनं कमाई करता. बरं आता मला सांगा जर आपण 7-8 लाख रुपये म्हणताय तर आता आपण बघतो की शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, शिकून पोरं बेरोजगार पडलेले आहेत, कुठं मोकार भटकतात किंवा लय जर काय झालं तर एक थोड्याशा पगारावरती पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करतात पोरं आजकालची, घरापासून लांब राहून, आणि त्यांचं भाडं जेवण मेस ह्यातच पैसे जातात, मूळता महाग काय उरतच नाही. मग अशा पोरांना तुम्ही काय सांगाल की नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे? पण ह्यांना मी रोज सांगतोय करा, पण आता ह्यांना पुरी मिळाली तेच काय करायचं? हा मग हा बी मोठा प्रश्न आहे. मग आता शेळ्या मेंढ्या बघून पुरी देत नाही ती देत, ही मग म्हणते देवाला सोडा पोरं. होय मग आता काय करायचं? हीच माझं पोरग आता इथे एमआयडी लॉकडाऊन मध्ये निघाले, 12वी सायन्सनं 67% मार्काचे पोरा. होय बरं आता मग मला सांगा ही जी अपेक्षा वाढायला लागल्यात, आता हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि मुली देणाऱ्या पण आपलीच माणसं आहेत, मग ह्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या कशामुळे? आता अपेक्षा वाढल्या म्हणजे त्यांना वाटतं मुलींना बसून खायला घालणार, म्हणजे कसं झालंय माझ्या का पुरुषाला आता पुरुषार्थच राहिला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांना रोजगार फानाचं आले, पुरुषांना कमवायचं आणि माझ्या लेखीला बसून घालायचं, ही पद्धत आता ह्या कलियुगात चालली ह्या 10-20 वर्ष 10 वर्षाच्या काळात. पूर्वी तसं नव्हतं. संसार हा नवरा बायको मध्ये बैलजोडीचा गाडा आहे, दोघांनी हाकायचा, दोघांनी हाकायचा. ते आताच्या बायकाला ते नाही वाटत. आता एकट्याच्या काय वाटतं की एकानंच वाढायचं आणि एकानं नुसतंच बसून खायचं. बरं मग ही कुठेतरी पद्धत चुकीची आहे आणि आई वडिलांच्या सुद्धा अपेक्षा कमी झाल्या पाहिजे. आणि जर आपण बघितलं तर नाही म्हणलं तरी वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपये ह्याच्यातनं कमाई होती. थोडंफार कष्ट आहे पण जर दोघांनी मिळून केलं तर करण्यासारखा व्यवसाय आहे आणि नक्कीच फायद्यात आहे. आणि नोकरदारापेक्षा तरी किती पटीने चांगला आहे. मिळून केलं तर लय फायद्यात आहे. पण नोकरीला तर सरसच व्यवसाय म्हणू शकतो आपण. बरोबर 8 लाख म्हणलं तरी नाही म्हणलं तर महिन्याला 80,000, 80 सोडा पण 50,000 रुपये तरी पगार कुणाला आहे का? बारीक सारीक आपली काम होऊन जाते. हो मुलांची लग्न बरोबर, काय एखादी विहीर पाडायची म्हणा, शिवाय एखादी खरेदी निघाली शेजा पादाची खरेदी घ्यायची. बर म्हणजे अशा गोष्टी 10,000 मुंबईला आणि पुण्याला जाऊन काय
त्याचा बांगण त्याला ते आलं आणि हिच त्याचं जेवणच बघत नाही खोली भाड्यात. बर मग त्याचं लग्न केलं तर त्या 2 मुलाला काय करायचं, बरोबर आहे. ती बी मग बाकीच्यांनी सांभाळायची. म्हणजे नोकरदारासारखी परिस्थिती आपली नाहीये आणि त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. मान्य आहे की मुलीला बाबा सुखामध्ये किंवा बसून सगळ्या गोष्टी मिळतात, सामोरं जावं लागतं. पण भरपूर अडचणी आहेत त्यांना. येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा अडचणी निर्माण. नाही अडचणी आल्याशिवाय कसं आहे माझा टाक्याचे गहू घ्यावं सोसल्याशिवाय देव पण. बरं आणि ह्याच्यामध्ये कष्ट आहे पण तसा पैसा आहे भरपूर आहे. आता मी बऱ्याच जणांना विचारतो बरं का, की आता बरीच जण मला सांगतात की ह्या लक्ष्मीच्या जीवावर आम्ही खरेद्या घेतल्या किंवा हिरी मारल्या किंवा जमिनी घेतल्या, लाखाच्या 50 लाखापर्यंत बंगलं बांधलं. बऱ्याच जणांनी मला सांगितलंय. त्यांची बकरी बी तशी, शेळ्या बी तशा येतात. 300 एकाकडे जित्राव आहे. मग त्या पट्टीनं उत्पन्न असू शकतं. मग मला सांगा, आता तुम्ही हा वडिलोपार्जित व्यवसाय आता पिढ्यानपिढ्या करताय, आता तुमचं कशा पद्धतीनं चांगलं झालं या जित्राबावर आणि ह्याच्यातनं तुम्ही कितपत कमवलं किंवा ह्या जित्राबाने तुमची कशा पद्धतीनं प्रगती झाली, तुम्हाला काय वाटतं? माझी चांगलीच प्रगती झाली. माझ्या म्हणजे कसं मला ती 4 मुलं. बर 2 मुली 2 मुलं आहेत. बर 2 मुलीची मुलं लग्न मी दारात करून दिली आणि दुसरी गोष्ट 2 मुलाची लग्न मी दारातच केली. बर त्यात काय कोणाला रुपया देणं नाही घेणं नाही, काय नाही. बर आणि ह्याच्या जमीन 5 एकर घेतली मी ह्याच्या जीवावरच. ह्याच्या जेव्हा दुसरा व्यवसाय नाही आपल्याला काय. बर 5 एकर जमीन तरी ही शेळ्यांच्या ह्यांच्या जीवावर तुम्ही घेतली म्हणताय. विहीर खांदली, तर 6000 फूट पाईपलाईन केली. 6000 फूट. बर म्हणजे जमीन कितीक एकर घेतली म्हणलात तुम्ही? आम्ही 6 एकर जमीन घेतली. आणि कितीक लाखाची जमीन असेल बरं? आता ती 6 एकर जमीन तरी माझी असेल बघा 50 लाखाची. 50 लाखाची जमीन आहे. आणि घर वगैरे बांधलंय किंवा काय? घर आहे. होय घर तशी 3 झाली. होय म्हणजे इथलं संपलं, इथलं बंद केलं, आता पुन्हा दुसरी रसोईवर गेलो, तिथं का बांधलं, अशी 3 घरं झाली. होय. त्याला किती पैसा गेला असेल? आता सुरुवातीचं घर माझं होतं 1.5 लाखाचं आणि नंतर परत 4.5 लाखाचं आता आणि आता पुन्हा बांधलंय 9 लाखाचं. होय. म्हणजे बऱ्यापैकी विकासही झाला. नोकरदार करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही केल्यात. 50 लाखाची जमीन म्हणू शकतो आपण, 3 ठिकाणी घरं बांधू शकतो. या गोष्टी नोकरदाराला करणं शक्य नाहीये. नाही शक्य. मग ह्या व्यवसायातनं करतोय तर नक्कीच मला वाटतंय की ह्या गोष्टीचा आदर्श घ्यावा आणि आपल्याच माणसांनी मुली देताना बराचसा विचार करू नये. जर मुलीला सुख ह्यात पण आहे ना, तुम्ही आता तात्पुरतं सुख बघू नका. मग ती मानसिक सुख मिळणार म्हणण्यासाठी ही सोंग आहे, बाकी काय सोंग नाही. म्हणजे ह्याचं प्रगतीचं लक्षण नाही, फक्त आपल्या मुलीला सुख पाहिजे. प्रगतीचं लक्षण नाही, मानसिक सुख तात्पुरतं, पण त्यांची पुढची येणारी पिढी बिघडती ह्याचा विचार केला पाहिजे. आता त्यांनी काय विचार केला? हा तर नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि ह्याच्यामध्ये 2 पैसे फायदाही आहे. चालतंय. तर तुम्ही नक्कीच काय सांगाल तरुण पोरांना की हा करण्यासारखा व्यवसाय केला पाहिजे. एखाद्याकडे जमीन असली तर त्यांनी करण्यासारखं आहे. तर कशा पद्धतीने सुरुवात करावी, किती घेऊन किंवा काय सांगताल? नवीन आहे, ज्याला काहीच अनुभव नाही. ज्याला अनुभव नाही त्यानं सुरुवातीला दापास घेऊन सुरुवात केली पाहिजे. हा कारण कसं आहे, ह्याला सुद्धा आता महागाई आहे सध्या. 10 घ्यायची म्हणले का नाही, तर आता आज जर घ्यायची म्हणली 10 तरी 10 घ्यायची म्हणले तरी 2 लाख रुपये घ्यावं लागते. म्हणजे किंमत वाढली. आता 2 लाख रुपये गुंतवायचे म्हणलं तर त्या माणसाने विचार केला पाहिजे आपलं कष्ट, म्हणजे आपण सांभाळल्या, म्हणजे आपलं कष्ट अधिक त्या दिलेली रक्कम भांडवल म्हणजे आपल्या कष्टाचं किती राहते ते 2 लाख तर कव्हर केलं पाहिजे. आपण लोकांचे पैसे घेऊन केले माणसं सांगा. बरोबर. आपलं पदरचं पैसे काय नाही, आपण शून्यातनं करायचं. तर ते 2 लाख बी फिटलं पाहिजे आणि आपली प्रॉफिट राहिली पाहिजे. तर त्या हिशोबाने त्यानं केलं तर त्याला परवडत. नाहीतर तो आज घ्यायचा 100 आणि त्याच्याकडे बघायचं नाही. ती 100 बकरी जर 10 लाखाची 20 लाखाची घेतली का नाही, तर ती बकरी पुन्हा त्याला 3 लाखाला कोणी 100 घेणार नाही. बरोबर. आणि असं ह्या भागातल्या तबेलं जे लोकांनी केले नाही बंदिस्त, त्यांचं आतापर्यंत 30 वर्षात 20-25 तबेले मी स्वतः आणलेली विकत. होय. पण त्यांना चालायचं म्हणजे दिवसभर चालायचं म्हणलं तरी येत नव्हतं या बकऱ्याला, शेळ्याला. परत आमच्याकडे आल्यावर रुटीनला बसून आपल्या सुधारून त्यांनी व्यवस्थित झाले. बर म्हणजे ज्याला काही माहितीच नाही त्याने पूर्णतः माहिती घेऊन करावं. आणि पैसे आहेत आणि ह्यात खूप पैसा आहे, ह्या गोष्टी बघून करू नये, अन्यथा ह्यात धोका आहे किंवा तोटा आहे. आणि ह्याला पुस्तकी ज्ञानाचा काढी मात्र उपयोग नाही. ह्याला प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे, तुम्हाला हिंडलं पाहिजे, जनरल नॉलेजच पाहिजे. असं फिरून चारता देखील आलं पाहिजे. आणि ज्याच्या पशी चाऱ्याची मुबलक सुविधा आहे त्यांनी बंदिस्त केलं तरी चांगलं आहे. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या बांधाला गेलं, तो अलीकडे पलीकडे बरं वाईट बोलला तर त्याची सहनशीलता राखली पाहिजे. ती बी गोष्ट आहे. आणि एखाद्याला समजा एखाद्याला जमीन आहे, थोडीफार चारा आहे, पाणी, त्यांनी बंदिस्त करण्यासारखं सुद्धा आहे. बरं. आणि असं जर बंदिस्त केलं तर मुली द्यायला त्रासच नाही ना. बंदिस्त केलं तरी भरण्याची तरफ म्हणजे भरपूर तरफ चालत नाही. लिमिट प्रमाण आपल्या पाहिजे, लिमिट मध्ये. या जातीला काय माहिती आहे का, हे जर तोंड 24 तास चारलं तर 24 तास बंद नसतं. हो, हे जर चालूच असतं. पिकात तुम्ही चारा पण 24 तास चारणार.
म्हणजे आता असं काय शांत काय नाही. लोक म्हणजे युट्यूबवर ह्यावर तुमच्या सांगते का हा. नाही ते सांगते ती एवढाच तास त्याला चारा द्या तेवढाच तास द्या बाकीचा विश्रांती घेऊ द्या हा. नाही जुळत त्यांना नाही जुळत. ही फिरून चालणारे जाता येतं कायम तोंड चालूच. तोंड चालू बर नक्कीच बंदिस्त हे करायसारखं आहे, फक्त लिमिट मध्ये कराव्या, Limit जास्त मध्ये क्वांटिटी करायचं, मध्ये नाही. आपल्याला सोसलं असं हा. करायचं. आता कसं आहे काय काय करते ज्याच्या पैशाला काम नाही ते आपली करते आणि काय बी युट्यूबला टाकत बसते ती. बर त्याचा उपयोग नाही. ज्याला शून्यातनं जग निर्माण करायचं का नाही हा. त्यानं जनरल नॉलेज घ्यावं, सहनशीलता ठेवावी. कुठं बी जरी हिंडला फिरला तर त्याला काय अडचण नाही. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि ह्यामध्ये दोन पैसे राहू आम्ही शकतात. ह्या गावाला 3 डोळे आहे. बर म्हणजे आमचं आजोबा होतं, वडील होतं, हा. आता मी आहे. मग तुमच्या 3 पिढ्या इकडे 3 आल्या. पिढ्या आमच्या हिचा गेल्या. हा. पण 3 पिढ्या गेल्या तरी आम्हाला ह्या गावाचा काडी मात्र ताप नाही. हा म्हणजे ओळखीची झाली सगळी तुमच्या झाली, काय घरच्या नाही. घरी झाली. हा आमच्या गावाला आम्हाला कोण ओळखत नाही हा पण इथं वळते आम्हाला सांग. बर बर चालेल. इथं आमची गावाला लग्न बिग्न असले तर इथनं 100-200 माणूस येत आमच्या तिकडे लग्न होय त्या गावात आता 100 किलोमीटर रनिंग आहे. हो चालतंय. बऱ्यापैकी चांगली माहिती दिली. नक्कीच तुमच्या ह्या माहितीचा तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फायदा होईल आणि नव्या शेळी पालन करणाऱ्या किंवा जे आता तुमच्यासारखं किंवा आपल्यासारखं असं फिरून जे शेळी पालन करतात ह्यांना सुद्धा नक्कीच या गोष्टीतनं काहीतरी शिकायला मिळेल. गावरांपेक्षा कुठंतरी आपण हायब्रिड जातीकडे वळून किंवा कोटासारख्या जातीकडे वळून शेळ्यांमध्ये बदल घडवून आणण्यात नफा किती काय किंवा ह्या गोष्टी त्यांना समजून येतील. आणि जरी आमचं हे हायब्रिड असलं का नाही तरी ह्याला आमचं खाद्य सगळं नैसर्गिक आहे. त्यामुळे गावरानच आलं त्यामुळे म्हणायचं. आम्ही हे गावरानं समजू शकतो. चालतंय. नक्कीच तुम्ही चांगली माहिती दिली, याचा नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो व्हिडिओला आहे ना जास्तीत जास्त दाबून लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि सगळ्यांना तितकीच पटीनं माहिती मिळाली पाहिजे आणि कधीच कोणाचंही शेळी पालन तोट्यात जाऊ नये हाच आपला एक उद्देश आहे. त्यामुळं भेटूया अशाच एका व्हिडिओनं. तोपर्यंत धन्यवाद.